नमस्कार, मी ॲडव्होकेट कल्याण कदम. सातबारावर 7-8 नावं असतील, त्यातील एखादं नाव काढायचं, वगळायचं आणि मग स्वतःचं नाव ऍड त्याच्यामध्ये करता येऊ शकतं का? याबद्दलची कायदेशीर माहिती पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मग ही गोष्ट करता येऊ शकते का? मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 122 नुसार TPA नुसार ही गोष्ट करता येऊ शकते. हो, हे शक्य आहे. मग कसं शक्य आहे? तर त्यासाठी त्या 7 मधील कोणी एक जण स्वतःचं बक्षीसपत्र तुमच्या नावे म्हणजे बक्षीसपत्राद्वारे स्वतःचा हिस्सा तुमच्या नावे करत असेल तर ही गोष्ट शक्य आहे. आणि मग अशा वेळी इतर 6 लोकांची परमिशनची गरज आहे का? म्हणजेच सहधारक को शेअर्स जी बाकीची आहेत यांच्या परमिशन्सची कोणतीही तांत्रिक गरज उरत नाही जर तो व्यक्ती स्वतःच्या हिश्शापुरतं बक्षीसपत्रक तुमच्या नावे करत असेल तर. मग नोंदणी कायदा 1908 नुसार तुम्हाला मात्र दुय्यम निबंधकाकडे ही नोंदणी करणं, हे रजिस्टर्ड करणं अनिवार्य आहे. कोणताही 100 रुपयाचा बॉन्ड घेऊन तुमची नावं लावणं सातबारावर हे पॉसिबल नाही, असं लागत नाही. ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या. आणि महत्वाचं, जेव्हा ही अशी नोंदणी होते त्यावेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRC कलम 150 नुसार तुमचं नाव सातबाऱ्याच्या फेरफार राखण्यात येतं. अशा पद्धतीचा कोणताही गुंता असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्येही तुमची लाईक ही गोष्ट सांगू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय.